का? हा थोडीशी जागा आहे. इकडं घोडे वगैरे बांधायचे पुढल्या साईडला. हा बाहेर जायचा दरवाजा, बाहेर जुने दरवाजे, हा हे चोर रस्ता माझं बाहेर. चोर रस्ता. इथे वरी समजा खिडकी समजा इकडून कोणी आलं गेलं वरून वरून निघाणी करता येतो. क्या बात है. चला ही काय रूम होती? ही नॉर्मल रूम होती का? यंत्र होते त्याच्यात. अच्छा अच्छा. या ठिकाणी काय होतं? परत बांधकाम झालं इथं. अच्छा, लादणी बुजवली का ती? इथं लादणी होती अशी. इथं आपल्या घरात हवा- निघत होती ती. इथून डायरेक्ट घरामध्ये तुमच्या. हो. इकडं वर काय आहे? हे वरती बांधलेले आहेत 2-3 मजले. अच्छा हा, जुन्या ह्याच्यावरच बांधले. जुन्या बांधकामावर नवीन बांधकाम बांधलेलं आहे. इथून खाली जाते माणूस इकडे एकदा फळी उचलली तर. कुणीकडं इकडे इथून मध्ये जाते ह्या खोलीत दरवाजा. इथून चालू आहे का आता? बंद केलाय. अच्छा, बंद केला. हा दरवाजा छोटासा. इकडे जातात ते. क्या बात आहे. म्हणजे खाली लादणी तिथून दरवाजा. हो. हे नवीन आहे ना? ते इथून येत होते. कोणी निघणार दादा इकडे इकडे खाली येते ते नंतर कसं मग ते सगळं परत बुडून. मित्रांनो, हे आहेत श्री हुतात्मा काशीनाथ चिंचाळकर यांनी मित्रांनो रजाकारांच्या राजवटीमध्ये आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे, जे की मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीचा जो लढा होता निजामशाही विरुद्ध त्याच्यामध्ये. आणि आपण आज अशा ऐतिहासिक वाड्यामध्ये आज आलेलो आहोत, ज्या ठिकाणी आपल्याला वाडा तर खूप जास्त जुना, जे की 500-600 वर्षापूर्वींचा वाडा पाहायला मिळाला. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, या वाड्याला 5 लादण्यात ना पूर्ण. आणि 5 लादण्यांनी बनवलेला हा एकदम मोठ्या पद्धतीचा चिरेबंदी वाडा आज आपल्याला पाहायला मिळाला, जो की याच्यामध्ये आपल्याला अश्व जे बांधत होते, अश्वखाना ज्याला म्हणतो आपण, ते पण पाहायला मिळालं. हत्तीखान्यासारखं, जिथं हत्ती बांधले जायचे किल्ल्यामध्ये तर हत्तीखाना, अश्व बांधतात त्याला अश्वशाळा किंवा मग अश्वखाना, तर हेही पाहायला मिळालं. तर मित्रांनो, हे आपल्याला जे दिसतंय बांधकाम, हे 50-60 वर्षापूर्वी नवीन बांधलेलं बांधकाम आहे. हे सुद्धा इतकं जीर्ण झालेलं आहे, याच्यावरून तुम्ही. अच्छा, 70 वर्ष झाले. म्हणजे ह्या नवीन बांधकामाला मित्रांनो 70 वर्ष झाले. तर हे एवढं जुनं झालेलं आहे. तर मग की हा वाडा किती वर्ष जुना आहे ह्याची तुम्ही कल्पना करा. तर किल्ल्याच्या वेळेसचा वाडा आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता संपूर्ण हे जे बांधकाम झालेलं आहे वरचं, हे ह्या चिऱ्यावर झालेलं आहे. लादण्या आत्ता पण खाली यूजमध्ये आहेत. जुनं बांधकाम अजून मजबूत आहे, नवं खराब झाले. हो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुनं बांधकाम जशाल तसं शाबूत आहे. जे वरी दुसरा आणि तिसरा मजला बांधलाय तो आज जीर्ण झालेला आहे काळानुरूप. म्हणजे इतके जुने बांधकाम जे आहेत एकदम मजबूत होते. 70 वर्षापूर्वी बांधलं असल्यामुळं याच्यामध्ये आपल्याला बरेच लाकडांचा वापर केलेला पण पाहायला मिळतो. तर आपण पाहूयात मित्रांनो, या ठिकाणी हे जे दिसतंय, ह्या ठिकाणी घोडं बांधलं जायचं पाटलांचं. चिंचाळकर जे आहेत त्यांचं घोडं. तर दरवाजा पाहू शकता, एकदम भक्कम पद्धतीचा दरवाजा आहे. आपल्याला या ठिकाणी आगळही पाहायला मिळते, जे की जुन्या काळामध्ये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे होते. राहू द्या सर. आणि तुम्ही पाहू शकता मित्रांनो, वरमध्ये माळवत पण आपल्याला आजही पाहायला मिळतं. वाड्यामध्ये आल्या आपल्याला अशा पद्धतीचं वातावरण आहे, जे की खूप सुंदर आहे. या ठिकाणी वरचा भाग तुम्ही पाहू शकता, जे की नवीन बांधकामातला आहे. नवीन म्हणण्यापेक्षा 70 वर्ष जुना आहे, इतका विषय आहे. एकदम भारी अशा पद्धतीचा वाडा आपल्याला चिंचाळकर सरांचा आज पाहायला मिळाला. चला आपण थोडंसं बाहेरून बघूयात कशा पद्धतीनं. काय म्हणलात? दरवाजा मागचा चोर रस्ता. अच्छा, दरवाजा मागला हा चोर रस्ता. म्हणजे 2 ठिकाणी आपल्याला या ठिकाणी चोर रस्ते पाहायला मिळतात. चोर दरवाजे पलीकडल्या साईडला एक आहे, इकडल्या साईडला एक आहे. तर मित्रांनो, आज आपण धारूर तालुक्यात जिल्हा बीड या ठिकाणी आलेलो होतो. या ठिकाणी हा आपल्याला भव्य दिव्य पद्धतीचा वाडा पाहायला मिळाला, जो की खूप जुना आहे. आणि हा वाडा पाहिल्याच्या नंतर समोरची खिडकी समजा इथं कोणी वाटाकडे असला तर वरून दिसणार. क्या बात आहे.